काही बी करा, गाड्या फक्त दमाने चालू. हे बघा, बघून घ्या. आणि त्याच्या जागेवरचं साखरेच्या गाठा बसलो बघा, खाली तिथंच गतिरोधक बसलो. असं झाल्यावर कसं वाईट वाटलं बघा. तिकडे बघा ती गाडी कुठे गेली का. नाही व्हायला पाहिजे असं म्हणजे. अवघड आहे दादा. ड्रायव्हरची करणं सोपं नाही बाबा बरं का. खरंच खोटं सांगत नाही दादा. नो, ड्रायव्हरची करणं सोपं नाही. स्वतः मी ड्रायव्हर आहे, मी पण चालतोय रस्त्याला. माझ्यासोबत बी असं घडू नाही आणि माझ्या दुश्मनासोबत पण घडू नाही. एक उदाहरण देतोय. ते बरोबर नाही दादा. आपल्या जीवाला बघा रे. खरंच आपला जीव महत्वाचा आहे. जीव मला दुसरं काहीच महत्वाचं वाटत नाही मित्रांनो. खोटं सांगत नाही मी. साखरेचा घाट पास करून आपण खाली आल्यावर मेन घाट पास केला का नाही, खाली उतारा लागते. आणि त्या उताराला ज्या घटना घडत्या त्या एवढ्या टापूत घडत्या. एक किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर काय जे असेल का त्याच्यामध्ये हे बघून घ्या तुम्ही. एक म्हणजे घाट पुरच या, फक्त इथं काय उतार तर रान जास्त या. तर ह्या जागेमध्ये गाडी दमाने चालवा प्लीज. आईच्या डोळ्यात पाणी आलंय माझ्या ती बघून. एवढं वाईट वाटलंय ना, सांगायसारखं नाही. एवढं वाईट. माझा कुठला बी ड्रायव्हर भाव असू द्या, देशातला कोण पण असू द्या, पण त्या भावासोबत असं काहीही घडू नाही. भावांना खोडलं सांगत नाही आणि चांगलं नाही राव. लय अवघड आहे. आपले गरीब मुलं बाळा इथं सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मला काय वाटतं तुम्ही मला सांगा. माझं जर चुकलं मला पण सांगा, पण जे बरोबर नाही दादा. आपलं जीवाला बघा रे. काही करा, जीवाला बघा. कधी काय घटना घडेल, कधी काय नाही, काही सांगता येत नाही. आणि साखरेचा घाट आहे. ते काय नाव येत नाही मला मेन घाटाचं नाव. साखरेचा घाट मध्ये त्याला दादांनो प्लीज प्लीज प्लीज, मी खोटं सांगत नाही. गाडी नीट चालवा, काही बी करा प्लीज. मनातून सांगतो, गाडी नीट चालवा रे दादांनो. माझ्या डोळ्यात पाणी आलं इमानदारीने ते बघितल्यावर. अवघड आहे, कंडिशन अवघड आहे. अशा काही घटना जर झाल्या सोपं नाही राव. भावांनो प्लीज काही बी करा तुम्ही. 4 शिवाय मला द्या, काय अडचण नाही अशा गोष्टीला. गाड्या नीट चालवा. विनंती माझी तुम्हाला, विनंती. मनातून सांगतो, हृदयातून. गाड्या नीट चालवा, काही बी करा तुम्ही. नीट चालवा म्हणण्याच्या ऐवजी आपल्याला झोप आली तर नक्की झोप. गाड्या काय कोणी वाईट चालवत नाही, पण कधी झोप लागल सांगता येत नाही. मला पण तसं होतं.